पवार प्रकरणाकडे एकूणच तुम्ही कसं बघता? कारण भागीदारांच्यावर गुन्हे दाखल झाले, मात्र पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला. खरं म्हणजे सध्या देवाभाऊच्या महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे लुटारूंचं राजकारण झालेलं आहे. सत्तेचा दुरुपयोग करून भूमी लुटणं, पैशाचा गैरव्यवहार करणं, भ्रष्टाचार करणं, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ठेकेदारांना पैसे न देणं, ठेकेदारांच्या नावावर स्वतःची झोळी भरणं, अशा या लुटारूंचा महाराष्ट्र सध्या भाजपा आणि गद्दार गटाने तयार केलेला आहे. कालचा प्रकार अत्यंत भयानक आहे. स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कालच्या एवढा भूमी घोटाळा आजपर्यंत कधी झाला नव्हता. किंबहुना बँका लुबाडून जे परदेशी पळून गेले त्यांना सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचा महाभूमी घोटाळा खुद्द या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या घरामध्ये होतोय. हे खऱ्या अर्थाने दिसून येते की राज्यकर्ते कशाचं रक्षण करतायत. त्यामुळे अधिकाऱ्यांना बळी द्यायचं आणि ज्यांनी हा महाघोटाळा केला त्यांना अभय द्यायचं, अशा पद्धतीचं काम काल केलेलं आहे. ज्या अधिकाऱ्यांना सस्पेंड केलेलं आहे, पण ज्यांनी हे करून घेतलेलं आहे महाघोटाळा त्यांना मात्र अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे रामशास्त्री बाण्याचा नेहमी पुनरुच्चार करणारे देवाभाऊ आता त्यांचा रामशास्त्री बाणा दिसतोय का, हा आमचा प्रश्न आहे. त्यांना प्रकरणानंतर अण्णा हजारे पुन्हा एकदा बोलते झाले आहेत. योगायोगाची गोष्ट म्हणजे आदल्या दिवशी एकनाथ शिंदे त्यांना भेटले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्यांनी पवारांचे संस्कार काढले. योगायोग म्हणायचं का? आणि अण्णा हजारे आता बोलते झालेले आहेत, कसं बघता येईल? खरं म्हणजे कालचा महाघोटाळा जो आहे हा सत्तेतल्या इतर दोन पक्षांपैकी एका पक्षाने काढलेला आहे. आता सध्या असं झालेलं आहे, शिंदे गटाचे भ्रष्टाचार बाहेर काढायचं काम भाजप करते, भाजपाचं घोटाळे बाहेर काढायचं काम अजित पवार करते, आणि अजित पवारांचा घोटाळे बाहेर काढायचं काम पुन्हा शिंदे गट करते. आणि घोटाळे बाहेर आले की त्याच्यावर चौकशी समिती नियुक्त करायचं काम देवाभाऊ फडणवीस करतायत. त्यामुळे हे तिन्ही पक्ष एकमेकाच्या तंगड्या खेचायचं काम करतात. लवकरच त्यांचं विसर्जन हो ही जगदंबेकडे प्रार्थना. झालाच पाहिजे, निश्चितच झाला पाहिजे. जर एकनाथ खडसेंना तडफडून त्यांना वाळीत टाकलं जातं, त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि खुद्द अजित पवारांचा सुपुत्र ते एवढं मोठं घोटाळा महाघोटाळा म्हटलं पाहिजे, अजून काही शब्द असेल तर सांगा सर. महाघोटाळा आणखी एवढा केला जातो आणि त्यांच्यावर कोणती कारवाई केली जात नाही. खरं म्हणजे अजित पवारांनी स्वतःची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं आणि चौकशी समितीला सामोरे जाणं ही आत्ताची गरज आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे जेव्हा आदेश देतील त्याप्रमाणे करू. अण्णा हजारेंच्या भूमिकेकडे कसं बघता? कारण काही दिवसापूर्वी मुरलीधर मोहोळ यांच्या संदर्भात आरोप होत होते किंवा इतर ज्यावेळी भाजप नेत्यांच्या संदर्भात अशा पद्धतीचे आरोप होतात त्यावेळी कुठे अण्णा बोलताना दिसत नाहीत. मात्र इतर विशेषतः पवार गटाचे ज्यावेळी अशा पद्धतीच्या गोष्टी बाहेर येतात त्यावेळी मात्र अण्णा. मला अण्णांच्या या वक्तव्याकडे आम्हाला काही बोलायचं नाही. आदरणीय नेते आहेत, ते महाराष्ट्राचे जुने जाणते ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. ते योग्य वेळेला त्यांना जे सुचत ते बोलतात. आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे. कोल्हापूरमध्ये आजही शिवसेनेचे 5 नगरसेवक आहेत. मागच्या आता 4चं पॅनल आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे आजचा आमचा विषय नगरपालिका नगरपंचायत इथपर्यंतच आहे. परंतु कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळे एकजुटीने एक विचाराने उद्धवजी ठाकरे यांचे कार्यकर्ते मशाल टीम म्हणून उतरतील ही खात्री आहे. त्यासाठी सुनील प्रभू आणि आमचे अरुबाई दुधोडकर इत्या ठिकाणी आलेले आहेत. खासदार दिले, आमदार दिले आणि या महाराष्ट्राचं वाटोळ करायला मोकळे झाले. फक्त केवळ आणि केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाची लाचारी करून महाराष्ट्र गहाण टाकण्याचं काम ज्या शिंदेने केलं, एकनाथ शिंदेने केलं, त्यांना महाराष्ट्र धडा शिकवेल. आज त्याच सभागृहामध्ये आमचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले आणि सहकार्यांनी शिवसेनेचा मेळावा ठेवलेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा ठेवलेला आहे.